नमस्कार मित्रांनो, दार उघडणार आणि नशिबाचा गेम पालटणार असं म्हणत बिग बॉस मध्ये सीझन 6 ची जबरदस्त अशी ग्रँड एंट्री झाली आणि तब्बल 17 कंटेस्टंटनी यावेळी बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश केलाय. आणि खरंच काही लोक आहेत ना, ते खूप शॉकिंग होते. माझ्यासाठी खरंच खूप शॉकिंग होते की हे सदस्य सुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये येतील का. आणि त्यांनी एंट्री केली. खरं तर काही सदस्य हे आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा मी सुद्धा सांगितलं होतं की हे सदस्य येऊ शकतात. राकेश बापट हा जो सदस्य आहे, तो मी तुम्हाला सांगितलेलं होतं की राकेश बापट हा येणार आहे. जेव्हा मी ऐकलं तेव्हा खरंच खूप शॉकिंग झालो की राकेश बापट हिंदीतील एक मोठं नाव आहे. राकेश बापट पण येऊ शकतो. पण नंतर कळालं की राकेश बापट याने हिंदी चित्रपटात काम केले. त्यानंतर हिंदी मालिकांमध्ये सुद्धा तो झळकलाय आणि त्यानंतर तो कलर्स मराठीच्या नवरी मिळे हिटलरला या मालिकेत सुद्धा झळकला होता. त्यामुळे हा नक्कीच बिग बॉसच्या घरामध्ये येईल असं तेव्हा खात्रीशीर वाटलं होतं. त्यानंतर आणखी एक शॉकिंग नाव माझ्यासाठी होतं किंवा ते तुमच्यासाठीही असेल, ते म्हणजे खानदेश किंग सचिन कुमावत. म्हणजे वाटलं सुद्धा नव्हतं की सचिन कुमावत हे बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये येतील, पण ते आलेले आहेत. काही नावं मगाशी सांगितल्याप्रमाणे सोशल मीडियावर आपल्याला कळालेली होती, पण काही नावं ही शॉकिंग होती की हे सुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये येऊ शकतात का. तर बघूया, एकूण 17 कंटेस्टंट यावेळी बिग बॉसच्या घरामध्ये पाऊल ठेवलंय. त्यामधील कोण आहे स्ट्रॉंग, कोण आहे वीक, कोण वाजवू शकतं बिग बॉस मराठीचं हे 6वं पर्व, हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. हाय हॅलो नमस्कार, मी राज गुजरात, तुम्ही पाहत आहात द फिल्मी गप्पा. तर मित्रांनो, फायनली ज्या क्षणाची गेले कित्येक दिवस, कित्येक महिने आणि मला असं वाटतं की अख्खं वर्ष आपण वाट पाहत होतो, तो क्षण अखेर आलेला आहे. बिग बॉस मराठी सीझन 6 ची ग्रँड ओपनिंग झाली आणि एकूण 17 कंटेस्टंट यावेळी बिग बॉसच्या घरामध्ये गेलेत. तर मित्रांनो, यावेळी आहे ना, जी घराची थीम आहे ती म्हणजे दरवाजांची थीम आहे. दरवाजात सर्व काही असणार आहे. दरवाजा हा स्पर्धकांना हसवणार आहे, दरवाजा स्पर्धकांना रडवणार आहे, दरवाजात नेमका टास्क कसा असेल हे सांगणार आहे. आणि ज्या पद्धतीने आपल्याला जे घर दाखवलं, त्याच्यामध्ये जवळजवळ 800 दारं आणि 900 खिडक्या आहेत. म्हणजे ही जी थीम आहे ना, ती दरवाज्यांची आहे. आणि ज्या पद्धतीने हे जे घर डिझाइन केलं ना, ते कमाल. जेव्हा आपण घर प्रत्यक्षपणे बघितलं, म्हणजे मी जेव्हा प्रत्यक्ष घर बघितलं, त्यावेळी अरे म्हटलं, आपण हिंदीचा सेट बघतो की काय, हिंदीचं बिग बॉस बघतो की काय, एवढं सुंदर घर. मग तो गार्डन एरिया असेल, किचन एरिया असेल, बाथरूम तर कमाल, जबरदस्त. यावेळी ते जे घर आहे ना, ते कमाल. सदस्य हे अजून तिकडे माडीवर वरती गेलेले नाहीयेत. जेव्हा जातील तेव्हा आपल्याला ते घर पाहायला मिळेल. तर मित्रांनो, हा जो सीझन आहे ना, तो जबरदस्त ट्विस्टने भरलेला आहे. पहिला ट्विस्ट आपल्याला इथे बिग बॉसने रितेश देशमुख यांना द्यायला सांगितलं स्पर्धकांना, तो म्हणजे 2 दरवाजे निवडायला सांगितले होते. पहिला दरवाजा आहे, त्याच्यामध्ये खूप मेहनत करावी लागणार आहे. फळ तुम्हाला मिळणार आहे, परंतु तिथे मेहनत खूप आहे. दुसरा दरवाजा आहे, सगळं काही लगेच मिळणार आहे. शॉर्टकटचा दरवाजा आहे. स्पर्धकांनी आपापल्या पद्धतीने ते दरवाजे निवडलेत. पण मला असं वाटतं की हा जो शॉर्टकटचा दरवाजा आहे ना, नंतर जाऊन त्यांची गले की हड्डी बनायला नको. तर स्पर्धकांनी आपापल्या पद्धतीने शॉर्टकट किंवा मग मेहनतीचे दरवाजे उघडलेत. आणि बऱ्यापैकी स्पर्धकांनी, मी खूप मेहनत करून आलोय, त्याच्यामुळे मी मेहनतीचा दरवाजा निवडेन. आणि काही स्पर्धकांनी खरं खरं सांगितलं की आयुष्यात मी खूप मेहनत केली, त्यामुळे आता मला लगेच पाहिजे. किंवा मग असे काही लोकांनी सांगितलं की आता मला माझ्यासाठी जगायचं आहे, त्यामुळे शॉर्टकट मी निवडणार. तर अशा प्रकारे स्पर्धकांनी आपापल्या पद्धतीने, कोणी मेहनतीचे तर कोणी शॉर्टकटचे दरवाजे निवडले. तर बघूया, एकूण 17 कंटेस्टंट यावेळी बिग बॉसच्या घरामध्ये आले. त्यापैकी कोण आहे स्ट्रॉंग, कोण आहे वीक, कोण पडू शकतं कोणावरती भारी. तर मित्रांनो, पहिली सदस्य आली ती म्हणजे दीपाली सय्यद. दीपाली सय्यद ही एक मराठीमधील ज्येष्ठ अभिनेत्री. बऱ्याचशा मालिका आणि चित्रपटामध्ये त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्यात. यासोबतच त्या एक राजकारणी सुद्धा आहेत. सध्या त्या शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या आहेत. तर माझ्यासाठी शॉकिंग होतं की दीपाली सय्यद या बिग बॉसच्या घरामध्ये येऊ शकतात का. पण जेव्हा ही बातमी कळाली तर म्हटलं ठीक आहे, येतील. पण जेव्हा त्यांचा डान्स परफॉर्मन्स पाहिला ना, तेव्हा ओळखायलाच आलं नाही की या दीपाली सय्यद आहेत का. मित्रांनो, या स्ट्रॉंग आहेत काही वीक आहेत हे बघूया. दीपाली सय्यद ह्या एक राजकारणी आहेत. आपले मुद्दे त्या व्यवस्थित मांडतात, त्यामुळे मला असं वाटतं की त्या नक्कीच स्ट्रॉंग असतील. आणि ज्या पद्धतीने
पहिल्या बिग बॉसच्या घरामध्ये गेलेल्या सदस्य आहेत आणि ज्या पद्धतीने त्या सगळ्या घर दाखवत होत्या, हे इथे आहे तर ते तिथे आहे, त्यामुळे मला असं वाटतं की त्या थोड्याशा अशा स्ट्रॉंगली त्या घरामध्ये असतील, त्यामुळे मला असं वाटतं की या नक्कीच स्ट्रॉंग आहेत. दुसरा कंटेस्टंट जो बिग बॉसच्या घरामध्ये गेला तो म्हणजे आपला कॉमेडी किंग सागर कारंडे. सागर कारंडे माझ्यासाठी खरंच खूप शॉकिंग होतं की सागर कारंडे हा बिग बॉसच्या घरामध्ये जाईल का? पण तो आलाय आणि सागरने ज्या पद्धतीने स्टेजवरती जो काही परफॉर्मन्स दिला, निळूभाऊ किंवा मग आठवले साहेबांचा जो काही परफॉर्मन्स दिला तो कमाल होता. पण तुम्ही एक नोटीस केलं असेल तर सागर जेव्हा ते दोन्ही परफॉर्मन्स देत होता तेव्हा तो खूप नर्वस होता. म्हणजे जेव्हा आपण चला हवा येऊ द्या किंवा मग इतर त्याची जी काही नाटकं वगैरे आहेत त्याच्यामध्ये तो दिलखुलासपणे सगळे जे काही ऍक्टिंग आहे, जो काही अभिनय तो करत असतो, पण त्याच्या चेहऱ्यावरती ना कुठेतरी काय म्हणू आपण एक घाबरलेला की काय माहिती नाही किंवा तो बिग बॉसच्या घरामध्ये जाणार आहे त्याची भीती असेल, त्याचं दडपण असेल, पण त्याच्या चेहऱ्यावरती ते सगळं दिसत होतं. मात्र तो जेव्हा बिग बॉसच्या घरात आतमध्ये गेला ना तेव्हा मस्तपैकी तो खुलला. तर मित्रांनो, सागर कारंडे हा बिग बॉसच्या घरामध्ये गेलाय. गेल्या वेळी पॅडी कांबळे गेला होता तर त्याच्या बदलीवर हा बिग बॉसच्या घरामध्ये आलाय. सागरचा स्वभाव आहे ना खूप शांत आहे. आता तो बिग बॉसच्या घरामध्ये किती शांत राहतो, कॉमेडी करतो, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. जर पॅडीदादा सारखा तोडीस तोड देणारा असला तर सागर नक्कीच पुढेपर्यंत जाईल. सध्या तरी सागरचं काही सांगता येत नाही. त्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे मला सगळ्यात जास्त शॉकिंग वाटला तो म्हणजे खानदेश किंग सचिन कुमावत. सचिन कुमावत एक प्रसिद्ध गायक आहे आणि करोडो व्ह्यूज त्याच्या गाण्यावरती येत असतात आणि माझ्यासाठी खरंच खूप शॉकिंग होतं मगाशी सांगितल्याप्रमाणे की सचिन कुमार हे बिग बॉसच्या घरामध्ये खरंच आलेत का? पण ते आलेत. सचिन कुमावत हे जर चांगले खेळले ना तर बऱ्यापैकी पुढे जातील, कारण त्यांची फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे. आता आम्ही कोकण पट्ट्यामध्ये ठाणे जिल्हा पालघर जिल्ह्यामध्ये राहतो, परंतु या भागात सुद्धा सचिन कुमावत यांची जी गाणी आहेत ना ती खूप वाजतात, प्रत्येक लग्नामध्ये वाजतात. म्हणजे खानदेशमध्येच त्यांची पॉप्युलरिटी आहे असं नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची पॉप्युलरिटी आहे आणि त्यांनी आणि मित्रांनो ते खरंच चांगले खेळले ना तर ते नक्कीच पुढेपर्यंत जातील. सध्या तरी सचिन कुमावत मला स्ट्रॉंग वाटतात. घरामध्ये थोडे थोडे शांत होते ते, पण नक्कीच स्ट्रॉंग असतील. मित्रांनो, पुढची कंटेस्टंट आहे ना ती निकी तांबोळी आहे. आता तुम्ही सांगाल की बिग बॉसच्या घरामध्ये निकी तांबोळी कुठून आली? पण निकी तांबोळीची सख्खी चुलत बहीण ही बिग बॉसच्या घरामध्ये गेली, ती म्हणजे सोनाली राऊतच्या रूपाने. सोनाली राऊत ही एक ग्लॅमरसचा तडका बिग बॉसच्या घरामध्ये देणार आहे. सोनाली राऊत या अगोदर बिग बॉस हिंदीच्या 8व्या सीझन मध्ये झळकली होती आणि तिथे जे काही तिने केलेलं ना ते तुम्ही युट्यूब वरती क्लिप्स काढून बघू शकता. बाबा बाबा, धमाल, कमाल. या मित्रांनो, हे जे सीझन आहे ना 6वं सीझन, हे सीझन अक्षरशः सोनाली राऊत गाजवेल असं मला वाटतं. आणि मी सांगतो की बिग बॉसच्या घरातील ही सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट कंटेस्टंट पैकी एक असणार आहे सोनाली राऊत. सोनाली राऊत ही रितेश देशमुख यांच्या ग्रेट ग्रँड मस्ती या चित्रपटामध्ये सुद्धा झळकली होती. आता बघू आपल्या ग्लॅमरचा तडका ती बिग बॉसच्या घरामध्ये कसा देते. सोनाली राऊत इथे बाकीच्या सदस्यांना सांगताना दिसत होती की तुम्ही कुठे राहणार, तुम्ही किचन मध्ये राहणार, गार्डन मध्ये राहणार, कुठे राहणार? मला पण एक वाटलं की यार ही अशी का बोलते. त्यानंतर दीपाली सय्यद बोलते, अरे आम्ही सगळे एकत्रच राहणार ना तुझ्या सकट. तर सोनाली राऊत स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे यावेळी बिग बॉसच्या घरामध्ये. त्यानंतर एक जोडी बिग बॉसच्या घरामध्ये गेली, 5वी आणि 6वी कंटेस्टंट. यामध्ये अभिनेता आयुष संजीव आणि दुसरी आहे रील स्टार तन्वी कोलते. बघा, आयुष संजीव याने काही मालिकांमध्ये काम केले, चित्रपटामध्ये सुद्धा तो झळकला आणि तो डान्सर आहे. आयुष संजीवला मी 36 गुणी जोडी या झी मराठीच्या मालिकेत पाहिलं होतं. ऍक्टर म्हणून तो खूप छान आहे, त्यानंतर डान्सर म्हणून सुद्धा खूप तो छान आहे. पण जेव्हा मी आयुषला या बिग बॉसच्या त्या सेटवरती, त्या स्टेजवरती पाहिलं, तर मला असं वाटतं की कुठेतरी तो ओव्हर करतोय की काय. तर आता एकदम ओव्हर करून चालणार नाही. तुमच्याकडे जे काही आहे ना ते बिग बॉसच्या घरात तुम्हाला दाखवावं लागेल. आणि ही जी तन्वी कोलते ही जी आली होती किंवा आहे सध्या बिग बॉसच्या घरामध्ये, तर ती पण थोडीशी मला ओव्हर वाटते. म्हणजे आयुष आणि यांचं जे काही तुतुमयमय ज्या सेटवरती चालू होतं ना तर ते थोडंसं वेगळंच वाटतं. म्हणजे हे दोघेही मला
खूप ओव्हर करतायत असं वाटत होतं, विशेष करून ती तन्वी कोलते. सतत, 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 सतत म्हणजे आपला जो काही विषय आहे ना, तो मांडण्याचा प्रयत्न करत होती. म्हणजे ते बोलतच होते. रितेश देशमुखला सुद्धा बोलू देत नव्हते. तर हे कुठेतरी थोडेही मला थोडेसे त्याच्यामध्ये जास्त तन्वी मला ओव्हर वाटली. हे अ, माझे पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. आयुष नक्कीच मला तो स्ट्रॉंग वाटलाय थोडासा, पण आता माहित नाही की तो बिग बॉसच्या घरामध्ये कसा खेळतो, कसा टिकतो, कसा राहतो हे पाहावं लागेल. तन्वी आता बोलबच्चन देते स्टेजवरती. आता आतमध्ये गेल्यानंतर काय होईल हे माहिती नाही. पण मला सध्या यामध्ये आयुष संजीव हा थोडासा स्ट्रॉंग वाटतोय. त्यानंतर अनपेक्षित होतं ते म्हणजे आपला फोकस इंडियाचा करण सोनावणे. सोनावणे वहिनी. खरं तर जेव्हा मला नाव कळालं त्याचं एक 2-3 दिवसापूर्वी, की हा करण सोनावणे सुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये जातोय, तेव्हा मला वाटलं की करण सोनावणे यूट्यूबर बिग बॉसच्या घरामध्ये येतोय. म्हटलं चांगलं आहे. त्याच्या ज्या रील्स असतात ना त्या खूप एंटरटेनिंग असतात. आता करण बिग बॉसच्या घरामध्ये किती एंटरटेन लोकांना करतोय हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरतंय. पण काय असतं ना, की बाहेरचं जग वेगळं आणि आतमध्ये जेव्हा आपण रियालिटीमध्ये घुसतो ना, तेव्हाचं जग खूप वेगळं असतं. आता करण किती एंटरटेन करतो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण आता तरी सध्या तरी तो बिग बॉसच्या घरातील एक स्ट्रॉंग कंटेस्टंट वाटतोय. त्यानंतर 8वा कंटेस्टंट जो बिग बॉसच्या घरामध्ये गेला तो म्हणजे छोटू, म्हणजेच प्रभू शेळके. प्रभू शेळके हा जो कंटेस्टंट आहे ना, याला मी चिकन लेग पीस खातो ना चिकन लेग पीस वाला, त्याच्याबरोबर बघितलं होतं. मोठ्या मोठ्याने तो व्हिडिओ बनवायचा. पण हा जो कंटेस्टंट आता सध्या बिग बॉसच्या घरामध्ये बडबड करतोय, पण नंतर जाऊन तो फूस पण होऊ शकतो. जर छोटा पुढारी सरकार राहिला, मतं मांडणारा, म्हणजे हे असंच आहे, ते तसंच आहे, स्ट्रॉंग म्हणजे हे म्हणजे हेच, असं असेल तर तो बिग बॉसच्या घरामध्ये टिकेल. आता सध्या जो काही बोलतोय. नाहीतर मग त्याला असे, चल बाबा, काढून देतील. छोटा डॉन आता हा बिग बॉसच्या घरामध्ये काय काय रंग दाखवतो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे जर छोटा पुढारी सारखा आपले जर मुद्दे जर व्यवस्थित मांडत असेल तर तो पुढेपर्यंत जाणार, नाहीतर मग आउट होणार. त्यानंतर बिग बॉसच्या घरामध्ये आली ती म्हणजे धक्का गर्ल प्राजक्ता शुक्रे. प्राजक्ता शुक्रे हिला इंडियन आयडल सीझन 1 मध्ये, जिथे अभिजित दादा सावंत हा विजेता झाला होता, त्या सीझन मध्ये ही होती. पण ही जी मुलगी आहे ना ती खूप इमोशनल आहे. त्यामुळे ही चांगली खेळी तर नाहीतर मग लवकर बिग बॉसच्या घराबाहेर जाईल असं मला वाटतं. ही थोडीशी वीक आहे असं प्रथम दर्शक तरी आपल्याला दिसतं. त्यानंतर 10वा आणि 11वा कंटेस्टंट, दोन लेडीज गेल्या, रील स्टार गेल्या. पहिली म्हणजे अनुश्री माने. तुमचं बॉन्ड कुठे झालं? ती अनुश्री माने. आणि त्यानंतर रुचिता जामदार. रुचिता जामदार आहे, तिने रोडीजमध्ये वगैरे काम केले. आणि अनुश्री माने ही जी आहे ती रील स्टार आहे, सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. हिची खूप फॅन फॉलोइंग आपल्याला पाहायला मिळते. रुचिता जामदार आहे ना, ही मला खूप स्ट्रॉंग वाटते. रोडीजमधून आलेली जी लोक असतात ना ती खूप स्ट्रॉंग असतात, आणि ज्या पद्धतीने ती स्टेजवरती आपले मुद्दे मांडत होती ना, तर नक्कीच खूप स्ट्रॉंग वाटते. अनुश्री माने हिने सुद्धा ज्या पद्धतीने तिच्या रील्स ती सोशल मीडियावर शेअर करते, त्याच पद्धतीने असेल तर तीही खूप स्ट्रॉंग असेल. परंतु रुचिता आणि अनुश्रीच्या मानाने मला रुचिता थोडीशी स्ट्रॉंग वाटली. पण आता बघूया बिग बॉसच्या घरामध्ये काय हे दोघी करतात. त्यानंतर 12वा कंटेस्टंट होता तो म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे राकेश बापट. हा बिग बॉसच्या घरामध्ये येईल का असा प्रश्न तेव्हा नक्कीच पडला होता. राकेश बापट हा बिग बॉस OTT मध्ये झळकला होता. तिथे सुद्धा त्याने खूप छान परफॉर्मन्स दिला होता. आणि त्याचा जो काही स्वभाव पाहता खूप शांत आहे आणि अगदी डोक्याने खेळणारा असा कंटेस्टंट आहे. आणि मला असं वाटतं की बिग बॉसच्या घरातील जे काही स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे त्यापैकी हा स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे. हिंदीमध्ये त्याने बऱ्यापैकी काम केले. मराठीमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे नवरी मिळे हिटलरला या झी मराठीवरील मालिकेत तो आला होता. पहिल्यांदा त्याने मराठीमध्ये काम केलेलं आणि बऱ्यापैकी लोकप्रियता त्याला या मालिकेने दिली. खूप लोकप्रियता मिळवून दिली. आणि आता तो मराठी बिग बॉस मध्ये चालेल. नक्कीच लोकांचा सपोर्ट त्याला खूप असणार आहे. आणि मी तुम्हाला सांगू का, राकेश बापट यांच्या मातोश्री आहेत ना त्या टेलिव्हिजनच्या खूप मोठ्या फॅन आहेत. आणि आईसाठी काय पण म्हणून आईसाठी राकेश बापट हे बिग बॉसच्या घरामध्ये आलेत आणि खूप स्ट्रॉंग कंटेस्टंट ते
यावेळी बिग बॉसच्या घरातील आहेत. त्यानंतर एक देसी बॉईज बॉडी बिल्डर आलाय, तो म्हणजे रोशन भजनकर. आता हे जे बॉडी बिल्डर असतात ना, ते बॉडीने एकदम मजबूत असतात, पण नंतर मग असे ढिले ढाले होतात. पण आता रोशन भजनदार हे कसे आहेत ते आता तर आपण सांगू शकत नाही. सध्या तरी स्ट्रॉंग वाटतात बॉडीने, परंतु आतमध्ये कसे वागतील हे सांगता येत नाही. तर 14वी कंटेस्टंट होती ती पॉलिटिशियन आणि समाजसेविका दिव्या शिंदे. थोडीशी मला ना ओव्हर वाटली ती, कारण ज्या पद्धतीने घरामध्ये एंट्री केल्यानंतर फाडफाड फाडफाड इंग्रजी बोलताना दिसत होती. असं वाटत होतं की मलाच इंग्रजी येते की काय, मी बोलू शकते, मीच करू शकते. तर असं थोडीशी ती ओव्हर वाटली. बाकी समाजसेवेचे कामं तिने बऱ्यापैकी केली. आता ती बिग बॉसच्या घरामध्ये काय करते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. असे जे कंटेस्टंट असतात ना, ते फाडफाड 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 बोलतात किंवा मग आम्ही खूप स्ट्रॉंग आहेत असं जेव्हा सुरुवातीला दाखवतात, ते नंतर मग वीक होत जातात. या कंटेस्टंट बद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट्स करून नक्की सांगा. त्यानंतर आपल्या राधा पाटील डान्स क्वीन आलेल्या आहेत. राधा पाटील ही सुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये येते का? कारण सोशल मीडियावर प्रचंड तिचं नाव आहे. आल्या बिचाऱ्या राधा पाटील बिग बॉसच्या घरामध्ये. पण ज्या पद्धतीने त्या बोलत होत्या ना, तर मला असं वाटतं की त्या एकदम अशा शांत आहेत. जर कोणी बोललं तर त्या लगेच बोलतील की नाही, रिॲक्ट करतील की नाही, असा आहे प्रश्न. सध्या जे काही रितेश भाऊन सोबत जे काही बोलत होत्या त्या एकदम शांत होत्या. त्या चला तुम्ही सांगितलंय म्हणून आम्ही बोलतोय असं म्हणून त्या सध्या बोलत होत्या. यांनी सुद्धा चांगलं राहणं गरजेचं आहे, नाहीतर मग हे जे लोक असतात ना बिग बॉसच्या घरातील, असे सगळे अंगावर धावत येतात. त्यामुळे राधाबाई पाटील मुंबईकर यांनी थोडंसं स्ट्रॉंग राहणं गरजेचं आहे, नाहीतर हे तुम्हाला लगेच घराबाहेर काढतील. त्यानंतर दोन देसी बॉईज गेल्या वर्षीप्रमाणे सुद्धा आलेत. ते म्हणजे पहिला म्हणजे विशाल कोटियान आणि दुसरा म्हणजे ओंकार राऊत. ओंकार राऊतचं मी पहिल्यांदा नाव ऐकलं, म्हणजे सोशल मीडियावर असं आलेलं की ओंकार राऊत हा येणार आहे, तेव्हा बऱ्याच जणांनी सांगितलं की हास्य जत्रेमधील ओंकार राऊत. हास्य जत्रा तर मी कालच पाहिलं आणि त्याच्यामध्ये ओंकार राऊत होता. मग हा लगेच कसा काय ओंकार राऊत येऊ शकतो? तर हा जो ओंकार राऊत आहे तो हेअर स्टायलिस्ट आहे आणि त्यानंतर फिटनेसचे धडे देतो. आणि दुसरा आहे तो म्हणजे विशाल कोटियान. विशाल कोटियान हा बिग बॉस हिंदीच्या 15 पर्वात झळकला होता आणि त्याने सुद्धा तिकडे धमाल केलेली. अक्षरशः लोकांच्या अंगावर जायचा आणि इथे तो तसाच करू शकतो. बिग बॉस हिंदी सारखाच इथे करू शकतो. बिग बॉस हिंदीचे 2 कंटेस्टंट आलेत. पहिली म्हणजे सोनाली राऊत आणि हा दुसरा विशाल कोटियान. हे जर एकत्र आले ना दोघे, तर मग सगळ्यांची वाजवतील. तर मला याच्यामध्ये ना विशाल कोटियान खूप स्ट्रॉंग वाटतो. ओंकार राऊत पण आहे बॉडी बिल्डर, परंतु एकंदरीत स्टेजवर वावर नसेल किंवा घरात जो काही 1-2 मिनिटं आपल्याला पाहायला मिळाल, तर तो एकदम शांत वाटला. आता ही जी सोनाली राऊत आहे ना, ती ओंकारकडे लगेच आकर्षली गेली. आता बघू काय झंगाट नंतर आपल्याला पाहायला मिळतं. तर मित्रांनो, अशा प्रकारे एकूण 17 सदस्य हे बिग बॉसच्या घरामध्ये गेलेत आणि एकंदरीत पाहता मला असं वाटतं की दीपाली सय्यद असेल किंवा मग आपले खानदेश किंग असतील सचिन कुमावत, मग तो हा विशाल कोटियान असेल किंवा मग राकेश बापट असतील, असे काही सदस्य आहेत ना, ते मला खूप स्ट्रॉंग वाटतात सध्या तरी. आता हे किती काय परफॉर्मन्स देतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर एकंदरीत खूप छान कंटेस्टंट यावेळी निवडलेत आणि काय म्हणूया आपण की खूप विचारपूर्वक यावेळी बिग बॉसने हे कंटेस्टंट आणलेत. आता 800 दार आहेत, म्हणजे ते सांगतायत 800 दार आहेत आणि 800 विविध प्रकारचे नियम किंवा ट्विस्ट यावेळी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आज पहिला दिवस कंटेस्टंटची एंट्री झाली. आता बघू उद्यापासून काय काय ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर मित्रांनो, हे जे काही 17 कंटेस्टंट यावेळी आलेत त्यापैकी तुम्हाला काय वाटतं, कोण स्ट्रॉंग आहे आणि कोण वीक आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा. यासोबतच काय वाटतं तुम्हाला, कोण जाईल पुढेपर्यंत या 17 कंटेस्टंट पैकी? आणि खरंच तुम्हाला हे जे सगळे कंटेस्टंट आले ते आवडलेत का यावेळचे, हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. मित्रांनो, खरं तर आहे ना, आज एंट्री झालेल्या आहे. उद्यापासून आपल्याला पाहायला मजा येणार आहे की कोण कोणावर पडतंय भारी, कोणाचे होत आहेत ग्रुप. भेटू उद्या.